नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट या लिपिक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण कम्प्युटर आणि इंग्रजी व्याकरणचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, व्हॉट डज CPU स्टँड फॉर। बघा, या ठिकाणी आपल्याला योग्य CPU या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा बऱ्याचदा परीक्षेमध्ये बघा रिपीट झालेला प्रश्न आहे। CPU या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। बघा, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, बघा CPU या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन या ठिकाणी इनपुट डिव्हाइस आपल्याला ओळखायचा आहे। विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनपुट डिव्हाइस। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इनपुट डिव्हाइस कोणता आहे ते ओळखायचं आहे। बघा, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी कीबोर्ड या ठिकाणी इनपुट डिव्हाइस आहे। ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, विच की इज युज्ड टू डिलीट कॅरेक्टर द लेफ्ट ऑफ द कर्सर। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच की इज युज्ड टू डिलीट कॅरेक्टर्स। बघा, संगणकामध्ये बघा डिलीट करण्यासाठी या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी बटनाचा उपयोग करतात। बघा, कॅरेक्टर डिलीट करण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी बॅक स्पेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, व्हॉट इज द ब्रेन ऑफ द कॅम्प्युटर। बघा, महत्त्वपूर्ण आणि सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द ब्रेन ऑफ द कॅम्प्युटर। बघा, संगणकाचा मेंदू खालीलपैकी कशाला म्हणतात। द ब्रेन ऑफ द कॅम्प्युटर। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। CPU ला बघा द ब्रेन ऑफ द कॅम्प्युटर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, विच स्टोरेज डिव्हाइस कॅनॉट बी इरेज्ड ऑर मॉडिफाईड। बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच डिव्हाइस कॅनॉट बी इरेज्ड ऑर मॉडिफाईड। बघा, असं या ठिकाणी बघा कोणत्या स्टोरेज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, डाटा या ठिकाणी बघा इरेज म्हणजे या ठिकाणी आपण काढू शकत नाही किंवा मॉडिफाय करू शकत नाही। खालीलपैकी कोणत्या बघा प्रकारच्या डिव्हाइसमध्ये डाटा आपण या ठिकाणी कधीही मॉडिफाय करू शकत नाही। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील, ROM रीड ओनली मेमरी। ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सहावा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन वेब ब्राउझर। बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी बघा आपल्याला वेब ब्राउझर सांगायचा आहे। विंडोज, गुगल क्रोम, MS वर्ड, जीमेल यापैकी बघा वेब ब्राउझर कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील, गुगल क्रोम। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे वेब ब्राउझर आहे। प्रश्न क्रमांक सातवा बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL। URL या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी URL यांचं योग्य फुल फॉर्म आहे। प्रश्न क्रमांक आठवा बघा, व्हॉट इज द शॉर्टकट इज युज्ड टू पेस्ट टेक्स्ट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी या ठिकाणी विच शॉर्टकट इज युज्ड टू पेस्ट टेक्स्ट। बघा, या ठिकाणी बघा कोणताही बघा मजकूर पेस्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारची शॉर्ट की वापरतात। बघा, पेस्ट या ठिकाणी Ctrl+V। ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, व्हॉट टाइप ऑफ सॉफ्टवेअर इज अन ऑपरेटिंग सिस्टीम। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ सॉफ्टवेअर इज अन ऑपरेटिंग सिस्टीम। बघा, कोणत्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, सिस्टीम सॉफ्टवेअर। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, विच वन इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टीम। बघा, यापैकी कोणती या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम नाही। बघा, चार पर्याय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम नाही आपल्याला ओळखायचं आहे। ओरॅकल इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टीम।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचं बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा GK असेल, मराठी व्याकरण असेल, कम्प्युटर असेल, इंग्रजी असेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण त्यामध्ये प्रश्न आपण टाकलेले आहेत। जर कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचं हे PDF पाठवले जाईल। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच की इज युज्ड टू रिफ्रेश अ वेब पेज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच की इज युज्ड टू रिफ्रेश वेब पेज। बघा सर्वांचं या ठिकाणी उत्तर आलेलं असेल। F5 बघा या ठिकाणी की आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, विच फाईल एक्सटेन्शन इज युज्ड फॉर MS वर्ड डॉक्युमेंट। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। विच फाईल एक्सटेन्शन इज युज्ड फॉर MS वर्ड डॉक्युमेंट। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक B राहील, डॉक्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, विच मेमरी इज ओलाटाईल मेमरी। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच मेमरी इज ओलाटाईल मेमरी। बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन क्रमांक B RAM रीड बघा रँडम ॲक्सेस मेमरी। ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी इट इज ओलाटाईल मेमरी। प्रश्न क्रमांक 14 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज। बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज या ठिकाणी नाही। बघा सर्वांनी योग्य या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। पायथॉन, जावा, HTML इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, MS Excel इज अ नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज। ऑप्शन क्रमांक D या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा, विच डिव्हाइस इज युज्ड टू प्रिंट हार्ड कॉपी। बघा महत्त्वपूर्ण आणि बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच डिव्हाइस इज युज्ड टू प्रिंट हार्ड कॉपीज। बघा आपण या ठिकाणी प्रिंट कशामधून काढतो तर प्रिंटर। ऑप्शन क्रमांक D या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, द टर्म्स BIT इज अ शॉर्ट फॉर। बघा BIT म्हणजेच बघा खालीलपैकी काय, बायनरी नंबर्स, बायनरी डिजिट, बायनरी कोड, बायनरी डाटा। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर बघा खालीलपैकी काय राहील, BIT। बघा ऑप्शन क्रमांक B बायनरी डिजिट्स। ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द यूज ऑफ फायरवॉल। बघा फायरवॉल इन अ कम्प्युटर। व्हॉट इज द यूज ऑफ फायरवॉल इन अ कम्प्युटर। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा फायरवॉलचा उपयोग बघा खालीलपैकी कशासाठी केला जातो कम्प्युटरमध्ये। बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे, प्रोटेक्शन्स अगेन्स्ट व्हायरस। बघा व्हायरसच्या बघा बचावापासून या ठिकाणी बघा कम्प्युटरमध्ये या ठिकाणी फायरवॉलचा या ठिकाणी यूज असतो। ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, व्हॉट डज HTTP स्टँड फॉर। बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। HTTP योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ दिस इज अन एक्झाम्पल ऑफ बघा स्प्रेडशीट सॉफ्टवेअर। बघा स्प्रेडशीट सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणता आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ स्प्रेडशीट सॉफ्टवेअर। बघा कोणता असेल विद्यार्थी, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा, तर MS Excel इज अन एक्झाम्पल ऑफ स्प्रेडशीट सॉफ्टवेअर। ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच कंपनी डेव्हलप्स द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम। बघा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला खालीलपैकी कोणी डेव्हलप हे केलेलं आहे। बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, द मायक्रोसॉफ्ट इज बघा मायक्रोसॉफ्ट इज डेव्हलप्ड विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम। प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी बघा इंग्रजी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। 25 MCQ बघा क्वेश्चन्स मिक्स्ड टॉपिक्स। बघा विद्यार्थी मित्रांनो बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। बघा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ल्ड। बघा एन्व्हायरमेंट बघा या ठिकाणी शब्द आहे, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ल्ड। या ठिकाणी आपला एन्व्हायरमेंट या शब्दाचं योग्य या ठिकाणी स्पेलिंग ओळखायचं आहे। सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा सर्वांचं योग्य उत्तर या ठिकाणी आलेलं आहे, ENVIRONMENT
बघा VIRONMENT इन्व्हायरमेंट ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. बघा अचिव्हमेंट अशा प्रकारच्या ठिकाणी एक शब्द आहे या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायचा आहे. अचिव्हमेंट विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट स्पेलिंग बघा या ठिकाणी आपल्याकडे टॉपिक आहे. या टॉपिकचे या ठिकाणी प्रश्न येणार आहेत. सर्वांनी हा टॉपिक करून जायचा आहे. करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ल्ड. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील. ACHIEVEMENT अचिव्हमेंट ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ल्ड रिसिप्ट. बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय राहील. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो CRECIPT ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चौथा बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ल्ड. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहील. बघा ACCOMMODAT अकोमोडेट ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फाइंड द एरर्स इन द सेंटेन्स. बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतात. फाइंड द एरर ऑफ द सेंटेन्स. बघा वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला चुकीचा शब्द या ठिकाणी चुकीचा पार्ट आपल्याला ओळखायचा असतो. बघा या ठिकाणी वाक्य बघा, ही डोंट लाईक प्लेइंग क्रिकेट विथ हिज फ्रेंड्स. बघा अशा प्रकारच्या ठिकाणी एक वाक्य आहे. या ठिकाणी फाइंड द पार्ट ऑफ द एरर. बघा याच्यामध्ये एरर कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी डोंट या ठिकाणी एरर असलेल्या ठिकाणी पार्ट आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आयडेंटिफाय द एरर्स. सी गोज टू स्कूल एव्हरी डे बाय बस. अशा प्रकारचं वाक्य आहे. आयडेंटिफाय द एरर्स ऑफ द सेंटेन्स. बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी गो टू या ठिकाणी बघा एरर असलेल्या या ठिकाणी पार्ट आहे. प्रश्न क्रमांक सातवा पहा, फाइंड द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. नायदर रवी नॉर इज अ ब्रदर वॉज इन्व्हेंटेड द पार्टी. बघा सर्वांचं या ठिकाणी उत्तर काय आहे. नायदर रवी नॉर इज ब्रदर वॉज इन्व्हायटेड टू द पार्टी. बघा याच्यामध्ये कोणता असेल इनकरेक्ट पार्ट विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी वॉज इन्व्हायटेड इज या ठिकाणी करेक्ट म्हणजे या ठिकाणी बघा इनकरेक्ट पार्ट राहील. प्रश्न क्रमांक या ठिकाणी सिनोनिमस ऑफ द वर्ल्ड. बघा हा पण सर्वांनी टॉपिक करून जायचा आहे. परीक्षेमध्ये या टॉपिकवर या ठिकाणी प्रश्न असतात. चूज द सिनोनिमस ऑफ द ब्रेव्ह. बघा ब्रेव्ह म्हणजे काय असतो. शूर. बघा शूरवीर असतो विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे. चूज द करेक्ट सिनोनिमस ऑफ द ब्रेव्ह. ब्रेव्हचा काय येईल तर बोल्ड. बघा बोल्ड म्हणजे धीट असतो म्हणजे शौर्य. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपला योग्य करेक्ट सिनोनिमस या ठिकाणी शब्द राहील. चूज द सिनोनिमस ऑफ द टायनी. बघा टायनी या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. टायनी. बघा टायनी म्हणजे काय असतो. स्मॉल असतो, लहान असतो. बघा याचं या ठिकाणी काय येईल मग तर स्मॉल. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य सिनोनिमस या ठिकाणी वर्ड राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, चूज द सिनोनिमस ऑफ द फेमस. फेमस बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा फेमस म्हणजे बघा पॉप्युलर. बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. बघा अँटोनिमस. चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड विक्ट्री. बघा विक्ट्री या ठिकाणी बघा शब्द आहे तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. विक्ट्री म्हणजे काय असतो. विजयी होणे. बघा विजयी होण्याच्या विरुद्धार्थी मग काय आला पाहिजे. विजयी होणे. बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील. डिफीट म्हणजे बघा पराभव होणे. ऑप्शन क्रमांक बी आपले या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. चूज द अँटोनिमस ऑफ द स्ट्रॉंग. बघा स्ट्रॉंग म्हणजे काय असतो. स्ट्रॉंग म्हणजे या ठिकाणी मजबूत. तर मजबूतच्या विरुद्ध या ठिकाणी काय आला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी वीक. वीक या ठिकाणी स्ट्रॉंगचा विरुद्धार्थी शब्द राहील. ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट अँटोनिमस ऑफ द स्ट्रॉंग. प्रश्न क्रमांक 13 बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड बिगिन. बघा बिगिन म्हणजे काय असतो. बिगिन म्हणजे सुरुवात होणे, प्रारंभ होणे. बघा बिगिनचा विरुद्धार्थी या ठिकाणी काय आला पाहिजे एंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी एंड इज अ अँटोनिमस ऑफ द बिगिनिंग. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. बघा अ पर्सन हू राइट्स अ पोएम. बघा जे कोणी बघा कविता करत असतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. एडिटर, पोएट, नॉव्हेलिस्ट, ऑथर. अ पर्सन हू राइट्स पोएम. बघा कवितेची रचना करणारा आपण कवी म्हणतो पोएट. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अ प्लेस वेअर बुक्स आर केप्ट.
त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात? अ प्लेस वेअर बुक्स आर केप्ट. बघा पुस्तकांची बघा कोणत्या ठिकाणी बघा पुस्तके असतात तर लायब्ररीमध्ये असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा पर्सन हू ट्रीट सिक पीपल. बघा सिक म्हणजे आजारी. आजारी लोकांना बघा खालीलपैकी कोण उपचार करतात? आजारी लोकांवर बघा कोण उपचार करतात? डॉक्टर्स. बघा डॉक्टर्स आर ट्रीट सिक पीपल. विषय क्रमांक या ठिकाणी प्लुरल फॉर्म या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ घूस? बघा GOOSE या ठिकाणी आपला योग्य प्लुरल फॉर्म ओळखायचा आहे. बघा सर्वांच्या ठिकाणी उत्तर काही विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी GEESE या ठिकाणी योग्य या ठिकाणी विरुद्ध प्लुरल या ठिकाणी फॉर्म राहील. विषय क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ चाइल्ड? बघा चाइल्डच्या ठिकाणी आपल्याला प्लुरल फॉर्म ओळखायचा आहे. चाइल्ड. चाइल्डचं योग्य प्लुरल फॉर्म ऑप्शन क्रमांक बी चिल्ड्रन्स. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ कॅक्टस? कॅक्टस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी यायला पाहिजे. कॅक्टिस. बघा कॅक्टी. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक क्वेश्चन टॅग या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा बघा ही इज अ टीचर. या ठिकाणी आपला क्वेश्चन टॅग सांगायचा आहे. ही इज अ टीचर. याचा क्वेश्चन टॅग खालीलपैकी काय होईल? ही इज अ टीचर इजंट ही. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा यू डोंट लाईक टी. बघा यू डोंट लाईक टी क्वेश्चन टॅग आपल्याला सांगायचा आहे. बघा डू यू. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा दे वेअर प्लेइंग. दे वेअर प्लेइंगचा या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय होईल? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील. बघा ऑप्शन क्रमांक बघा बी आपल्या या ठिकाणी योग्य क्वेश्चन टॅग राहील. दुसरा क्रमांक पुढचा लेट्स गो फॉर अ वॉक. बघा लेट्स गो फॉर अ वॉक तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक शॉल बी या ठिकाणी योग्य क्वेश्चन टॅग राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा आय एम लेट. याचा बघा क्वेश्चन टॅग खालीलपैकी काय होईल? आय एम लेट. आय एम लेटचा बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राहील. आरंट आय. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा शी कॅन सिंग वेल. शी कॅन सिंग वेल. बघा या वाक्याचा बघा क्वेश्चन टॅग खालीलपैकी काय होईल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण या ठिकाणी विषयाचे सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत. जर कोणाला खरंच या ठिकाणी हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा हे PDF पाठवले जातील. त्याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.